हॅलो सर्वांना. आज मी केल्या होत्या खुसखुशीत अशा कढईतल्या बिट्ट्या. पण त्याआधी छान असं स्किन केअर करून घेतलं. स्किन केअरमध्ये तर मी काहीच नाही, फक्त एक सनस्क्रीन लावते आणि कुठे बाहेर जायचं असलं तर त्यावर पावडर लावते. छान अशी छोटीशी टिकली लावली, सिंदूर लावलं आणि मी रेडी झाले. एक किचनमध्ये आले तर मिस्टरांनी छान अशी कवडी वांगी आणली होती, काकडी आणली होती आणि टरबूज आणलं होतं, जे की सानूचं आणि माझं ऑल टाईम फेवरेट आहे. आणि दुसरं काही भरवायला सानूला आईच लागते, पण टरबूज मात्र ती स्वतःच्या हाताने खात होती. आणि खरंच टरबूजही इतकं गोड निघालं होतं, म्हणून आम्ही दोघीही खूप खुश होतो. यांनी छान अशी कवडी वांगी आणली होती. म्हटलं चला पोळ्या न करता काहीतरी दुसरं करूया. आणि खूप दिवस झाले होते कढईतल्या बिट्ट्या केल्याही नव्हत्या. चला म्हटलं आज कढईतल्या बिट्ट्याच करूया. त्यासाठी कणिक घेतली, त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं, तीळ टाकले, ओवा टाकला आणि मोहन टाकलं आणि त्याच्यानंतर जे आहे रवा टाकला. जर तुम्ही 2 वाटी कणिक घेतली तर अर्धी वाटी रवा घ्यायचा, असं प्रमाण असतं. त्यानंतर जे आहे भाजी करायला घेतली आणि तेवढ्यात आमची लाईट गेली. म्हटलं जाऊ द्या, हे सगळं फ्राय करून मिक्सरला लावून ठेवूया, जेव्हा लाईट येईन तेव्हा काढूया. त्यानंतर मी बिट्ट्या करायला घेतल्या आणि आमच्या विदर्भातच याला वेगवेगळे नावं आहे. म्हणजे काही साईडला बिट्ट्या, काही साईडला पानगी आणि काही साईडला रोडगेही म्हणतात. सो आमच्या इकडे बेसिकली बिट्ट्या आणि रोडगे हे जास्त म्हणतात आणि त्याच्यासोबत जे आहे तिखट रस्सेदार वांग्याची भाजी खातात. आणि काही काही साईडला याला पानगीही म्हणतात आणि त्याच्यासोबत जे आहे गोड वरण खातात. चंद्रपूर साईडला मोस्टली मी हे बघितलेलं आहे. आणि तुमच्या साईडला काय खातात आणि याला काय म्हणतात हेही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. सो ह्याचे जे आहे छोटे छोटे गोळे केले आणि त्याच्यात जे आहे पात्या भरून घेतल्या तेल लावून, जेणेकरून हे आतून जे आहे लुसलुशीत होतात. तोपर्यंत बिट्ट्या करून ठेवल्या आणि आमची लाईट आली. सो बेसिक जे आहे भाजी करून घेतली, वाटण जे आहे ते टाकलं. टोमॅटो प्युरी न टाकता टोमॅटोचे स्लाईस टाकून बघा आणि खरंच याची टेस्ट जी आहे ती नॉर्मल भाजीपेक्षा खरंच खूप छान येणार. त्याच्यानंतर बेसिक असे मसाले टाकले, मीठ टाकलं, गरम मसाला टाकला, आलू वांग्याच्या फोडी टाकल्या आणि पाणी टाकलं आणि छान अशी खळखळीत उकळी येऊ दिली आणि भाजी जी आहे ती रेडी झाली. त्यानंतर एका साईडला जे आहे कढईत तूप टाकून घेतलं आणि जे आहे बिट्ट्या टाकल्या, एक वाफ काढून घेतली आणि ह्या ज्या बिट्ट्या आहे ना, एकदम मंद आचेवर छान अशा कुरकुरीत आणि खमंग अशा होऊ द्यायच्या. जास्त गॅस वाढवला ना तर त्या लगेच करपतात. आणि हो, म्हातारा माणूसही होटानी चावेल अशा ह्या छान आणि खुसखुशीत बिट्ट्या होतात. आणि मंडळी या जेवायला. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. बाय.